लक्ष द्यायचं आहे. आणि परत सांगतो की ह्या 2-3 दिवसात देखील पडणार आहे, पण भाग बदलत पडणार आहे, पण 5 ते 10 मध्ये चांगला पाऊस पडणार म्हणजे हे सर्वांसाठी आनंदाची बातमी. हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो, यापुढं कधीच कोणाला अंदाज विचारू नका. तुम्हाला सांगतो पाऊस कधी येईल ते देखील विचारत जाऊ नका. काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने आणि उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. पण ह्या 5 ते 7 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग पाऊस कधी येणार यापुढे कोणाला विचारायचं नाही. काय करा, आता दरवर्षी तुम्ही आता घरी गेल्याच्या नंतर कॅलेंडरमध्ये काय करा, 27, 28, 29, 30 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी 27, 28 जूनला तुमच्या गावात पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार, हे कायमचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत काय करा, आणखीन पाऊस येण्याची एक तारीख लक्षात घ्या. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये त्या तारखेमध्ये पाऊस पडतो. योगायोगाने ती तारीख आली बघा, 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान, म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15 दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो. म्हणून ही करा, ही एक गोष्ट लक्षात द्यायची. या कारणाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. दरवर्षी पंढरपूरची वारी कधी असते, कधी 8 जुलैला असते, कधी 9 जुलैला असते, कधी 10ला असते. मग तुम्हाला एक सांगतो, मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस होतो. म्हणून 10 जुलै ते 15 जुलै हे पाऊस येण्याची तारीख कायमची लक्षात घ्या. म्हणजे ह्या 5 दिवशी दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो. त्याच्यानंतर काय करा, सप्टेंबरमध्ये 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. म्हणून ते 5-7 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा पाऊस पडतो. म्हणून हे कायमचं लक्षात घ्या. आणि आणखीन एक सांगतो, इथं द्राक्ष बागायतदार आहे म्हणून एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या. कारण की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते. मग ती कधी होते, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होते. ही भाग बदलत राहते, काही कधी एका भागात होते, कधी दुसऱ्या भागात होते. पण हा गारपिटीचा पिरियड ठरलेला आहे. म्हणून हे 4-5 दिवस लक्षात घ्या. हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, यापुढं अंदाज कोणालाच विचारत जाऊ नका. तुम्हाला एक सांगतो, आता मागं गेल्या वर्षी म्हणत होते एल निनो, हे काही नसतं. तुम्हाला सांगतो, एल निनो आणि ला निना ह्या गोष्टी तुम्हाला एक सांगतो, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे, त्या पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला एक पेरू देश आहे, तिथं एक प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं, डिसेंबर महिन्यामध्ये तिथं समुद्राचं पाणी गरम होतं. तर तुम्हाला एक सांगतो, काय झालं, 16व्या 17व्या शतकामध्ये काय करायचं, कोळी समाज मच्छीमारी करत असताना काय व्हायचं, ते मासे मारत नसताना त्या होडीव बसायचे. होडीव बसल्याच्या नंतर पाय त्यांचे पाण्यात राहायचे. मग त्या टायमाला काय झालं, डिसेंबरमध्ये त्या समुद्राचं पाणी त्यांना गरम झालेलं दिसलं. आणि गरम झाल्याच्या नंतर काय झालं की त्या वर्षी त्यांच्या भागात पाऊस झाला आणि आपल्या इकडे दुष्काळ पडला, असं त्यावेळेस लिहिलेल्या गोष्टी आहेत. पण हे सगळे ह्या गोष्टी सगळ्या नुसत्या तसं ठरवलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, एल निनो असो या नसो, आपला महाराष्ट्र दोन समुद्राच्या मध्यभागी आहे. म्हणजे इकडून अरबी समुद्र आणि इकडून बंगालच्या खाडीचा समुद्र आहे. अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही आला तर तुम्हाला एक सांगतो, 20 सप्टेंबर एक तारीख लक्षात घ्या. म्हणजे अरबी समुद्रातला पाऊस, मुंबईचा पाऊसच नाही आला आणि तुमच्या पेरण्या नाही झाल्या, परत काय करा, घरी एक 20 सप्टेंबर एक तारीख लिहून ठेवा. 20 सप्टेंबरला काय होतं, बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ होणार आणि ते पाऊस महाराष्ट्राला येणार आणि महाराष्ट्राची एक पेरणी करून देणार. हे कायमचं लक्षात आहे. या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही. हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, यापुढं पाऊस तुम्हाला सांगतो, निसर्ग तुम्हाला पाऊस सांगतो. तर तुम्हाला सांगतो, योगायोगानं तुम्ही रामफळ असतील बघा तुमच्या गावामध्ये, या वर्षी ज्या वर्षी रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले की त्या वर्षी दुष्काळ पडतो. बघा यावर्षी रामफळाला रामफळच लागले नाही, गेल्या वर्षी लागले होते की नव्हते. मग हे कारण लक्षात येतं, म्हणजे रामफळाच्या झाडाला रामफळ खूप लागले की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडणार, हे कारण लक्षात यायचं. त्याच्यानंतर सांगतो, एक बिबिओचं झाड असतं बघा, बिबिओच्या झाडाला खूप फुलं लागले, ते बिबिओच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिबिओचं झाड देतात. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, 11 जूनला दुपारी 12 वाजता काय करा, ही गोष्ट लक्षात घ्या पुढच्या वर्षीसाठी. यावर्षी तर तसं खळ दिसलं नाही. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं, सूर्याला खळ दिसतं बघा. खळ दिसलं की त्या वर्षी दुष्काळ पडतो असा अंदाज तुम्हाला निसर्ग देऊन जातो. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगानं सर आहे तर कोकण विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, ते जांभळीवर जास्त संशोधन करतात. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मे मध्ये लवकर जांभळ पिकले आणि त्या जांभळीचे झाडं तुम्ही जांभळं खूप खाल्ले,
ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी तुमची लवकर पेरणी होणार आहे, असा अंदाज तुम्हाला ते जांभळीचं झाड देतात. त्याच्यानंतर परत एक सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगाने बघा तुम्ही त्या 27 मध्ये 23 ते 30 मी अंदाज दिला होता. त्या 23 ते 30च्या दरम्यान अगोदर तुमच्या भागाकडे जरा लाल आभाळ झालेलं होतं दिवस मावळत असताना. वाटल्यास यापुढे लक्ष घ्या. वाटल्यास तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 4 जूनला आणि 3 जूनला काय होईल, लाल आभाळ झालेला दिसेल त्याचा फोटो काढून ठेवा आणि म्हणायचं आपल्या मित्राला आता 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून. हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. मग हे तांबडा आभाळ काय असतं, हे वरुण राजाचं बी असतं. कोणतं बी काय असतं, पेरल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगाने तुम्हाला सांगतो, इथं डॉक्टर आहेत म्हणून सांगतो, ज्या माणसाला दमा आहे बघा, दम्या असणाऱ्या माणसाला काय होतं, पावसाळ्यामध्ये आभाळ आल्याच्या नंतर दम्याचा खूप त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्यांना त्रास होऊ लागला, धापा देऊ लागले की आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो. मग डॉक्टर काय करतात, त्यांना ऍडमिट करतात. डॉक्टरने त्यांना तिकडे ऍडमिट केलं की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून. हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो, आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, आर्द्रता जास्त असते म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगानं तुम्ही बघा, दिवाळीच्या अगोदर काय असतं, तुमच्या गावामध्ये काकड्याचं भजन चालू असतं, मंदिरामध्ये असतं. आणि त्या काकड्याच्या भजनाला काय असतं, भजनकरी काय करतात, दररोज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून तिथं अभंग म्हणतात. आणि अभंग म्हणत असताना तिथं लाऊडस्पीकर लावलेला असतो. तुमच्या गावच्या लाऊडस्पीकरचा अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून. ही एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगता पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगानं तुमच्या भागामध्ये डोंगर आहेत बघा, तुम्ही दररोज डोंगर बघता. डोंगर बघितल्याच्या नंतर ते डोंगर तुम्हाला घरून दूर दिसतात. पण 24 तासात पाऊस येणार असला आणि त्या डोंगरावर एखादं मंदिर असलं, एवढे तुम्हाला घरून कधीच दिसणार नाही. पण 24 तासात पाऊस येणार असला तर ते मंदिर तुम्हाला घरून डोळ्यानं स्पष्ट दिसू लागते. ते मंदिर स्पष्ट दिसू लागलं का आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून. हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतं पाऊस येईल कसा ओळखायचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात काय करायचं, तुम्ही शेतात जातात, शेतात काम करत असताना तुम्ही सरडे बघता. सरड्यात बघितल्याच्या नंतर लगेच सरड्या निघतो आणि लगेच तुम्ही म्हणत आता 3 दिवसात पाऊस येणार म्हणून. हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत एक पाऊस येतं कारण सांगतो, तुम्ही शेतामध्ये जात असताना, बागेत जात असताना काय होतं, पावसाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी काजू असतात बघा, काजू चमकत आहे. जास्त काजू चमकायला लागले की आपण म्हणायचं 8 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते काजू देतात. परत एक सांगतो आणखीन एक सोपं कारण, कावळा काय करतो, आपलं घरटं पिंपळाच्या झाडा वडाच्या झाडावर शेंड्याला करतो. कावळ्याने एकदम शेंड्याला घरटं केलं की त्यावर्षी पाऊस कमी पडतो. कावळ्यानं 3 फुटानं घरटं खाली केलं त्यावर्षी पाऊस जास्त होतो असा अंदाज तुम्हाला ते कावळं देतो. हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला एक विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे ही वीज नाही, आकाशातील वीज. बरेच जण काय म्हणतात, पायाळू माणसा वीज पडते. इथं महिला आहेत बघा, महिला म्हणतात बिलकुल पायाळू माणसा वीज पडते. यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, पायाळू माणसं कधीच वीज पडत नाही. पण आपल्या महिला काय करतात, त्या पायाळू माणसाला तांब्याचं कडं हातात घालतात. यापुढे तांब्याचं कडं हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडं तुम्ही हातात घातलं, बाहेर गेलात आणि बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडणार. मग तुम्हाला एक सांगतो, मग यापुढं विजा चमकत असताना तांब्याचं कडं हातात घालायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायची. या विजेबद्दल संपूर्ण माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. या पृथ्वीचा भाग पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. हे करत असताना तुम्हाला सांगतो, वीज नेमकी कुठं पडते यापुढे वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना, तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल, पण तुमच्या गावात कोणाच्या अंगावर पडणार नाही. मग